हॅलो, वेलकम लर्नर्स. चला, तर आज आपण पाहूया पाणी ही कविता. इयत्ता तिसरीमध्ये आहे ना, न्यू सिलेबसमध्ये पाणी. तर आपल्याला पाणी माहिती आहे, पाणी किती अमूल्य आहे आपल्याकरता, किती महत्त्वाचं आहे. ओके, चला, तर मग आपण पाहूया. पाणी. तुम्ही आपल्या क्लास 3मध्येच EVS पार्ट 1 मध्ये ट्विझर ऑफ नेचर आहे. लेसन नंबर 1 त्यामध्ये वॉटर सायकल दिलं आहे. ओके. तर ते वॉटर सायकल काय की पाऊस कसा पडतो हे सगळं इन डिटेल तिथे एक्सप्लेन केलेलं आहे त्या लेसनमध्ये. मी तो व्हिडिओ पण टाकलेला आहे, तुम्ही पाहू शकता तो. ओके. ट्विझर ऑफ नेचरचा. तर ह्या कवितेमध्ये कवी काय म्हणतो आहे की आपल्याला पाणी कुठून मिळते. हे कवितेमधून तो आपल्याला सांगत आहे की पाणी कसं भेटतं आपल्याला, पाऊस कसा येतो, जे समुद्राचे पाणी आहे ते आकाशात कसे जाते, हे आपल्याला कवी इथे सांगत आहे. ओके. तर ऐका, म्हणा आणि वाचा. जळासे लागता ऊन, पाणी जातं रुसून, जातं उंच उंच, वाफेच्या विमानी बसून. आता हा तुम्हाला इथे सण दिसतोय. ओके. तर ह्या कवी काय म्हणतोय ह्या 4 लाईनमध्ये की सूर्याचे ऊन, या सनचे ऊन जेव्हा खाली पडते, ओके, ऊन जेव्हा खाली येते, तेव्हा जे पाणी आहे ते गरम होते. जे समुद्राचे पाणी आहे ते गरम होते. ओके. आणि जे पाण्याची वाफ तयार होते, हे इथे आपल्याला दिसत असेल, हे अशी पाण्याची वाफ दाखवली यांनी. पाण्याची वाफ तयार होते आणि ती वाफ कुठे जाते? उंच उंच आकाशामध्ये जाते. ओके. बरोबर. आणि कवी म्हणतात की ही जी वाफ आहे ती जणू विमानात बसून जाते. ह्या वाफेच्या विमानी, म्हणजे विमान कशाचे? वाफेचं विमान आहे. आणि ह्या वाफेच्या विमानी बसून ही उंच उंच वर जाते. बरोबर. जळासे लागता ऊन, पाणी जातं रुसून, जातं उंच उंच वाफेच्या विमानी बसून. समजलं तुम्हाला? कशाचं विमान आहे? वाफेचं विमान. आणि कुठे जातं? उंच उंच आकाशामध्ये. ओके. आणि ही वाफ कशी बनते? जे सूर्याचं जे ऊन आहे ते खाली येतं आणि त्यामुळे ते गरम होतं पाणी आणि वाफ बनते. ओके. तिथे लागता हवा गार, जातो राग निघून पार, पुन्हा येतं भेटायला बनून पावसाची धार. कवी इथे काय म्हणतोय की ते वरती आकाशात जातं विमानात बसून, वाफेच्या विमानी बसून, आणि उंच आकाशात गेल्यावर तिथे त्याला काय लागते? हवा, थंड हवा. आणि मग थंड हवा लागल्याने त्याचा राग, म्हणजे ते जे गरम असतं, वाफ असते ती गरम, ती थंड होऊन जाते, राग निघून जातो. बरोबर. ते थंड वाफेमुळे त्याचे ढग बनतात आणि त्यामुळे जे पावसाच्या धारांमध्ये तो खाली परत येतो थंड झाल्यामुळे. ओके. पाणी नितळ असतं, पाणी नितळ असतं म्हणजे स्वच्छ असतं, जसं पटकन रुसतं, छोट्या मुलांसारखं तसं पटकन हसतं. पाणी कसं स्वच्छ असतं, जसं ते पटकन रुसतं, म्हणजे त्याला पाण्याला जसं पटकन आपलं राग येतो, रुसणे लहान मुलांना येतं ना, तर छोट्या मुलांसारखं तसंच ते पटकन हसतं. हसतं म्हणजे कसं की लगेच पाऊस येतो. ओके. पाणी स्वच्छ आणि पारदर्शक असतं, नितळ असतं आणि लहान मुले जशी पटकन रागवतात आणि लगेच हसतात, तसं पाणीही आहे. पाण्याची वाफ बनते आणि ती थंड झाल्यावर पुन्हा पाऊस बनून आनंदाने परत येतो. बरोबर समजलं? हे वॉटर सायकलचंच एक त्यांनी कवितेतून सांगितलंय आपल्याला, की पाणी कसं येतं. तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. EVS पार्ट 1चा. मी लिंक देऊन देईल डिस्क्रिप्शनमध्ये. तर नवीन शब्द काय आहे? जरासे म्हणजे थोडेसे, थोडं. जरा म्हणजे थोडं.
धार म्हणजे वरून पडणारा प्रवाह, जसं पावसाची धार म्हणतो ना आपण, ते. रुसून म्हणजे रागावून, नाराज होऊन. ओके. चला तर प्रश्न आणि उत्तरे पाहूया. एका शब्दात उत्तरे लिहा. थोडेसे जरी ऊन लागले तरी रुसणारं कोण? कोण रुसतं? पाणी. बरोबर. कवितेतील विमान कशाचे आहे? कशाचे आहे? इथे काय सांगितलं आहे? वाफेच्या विमानी बसून. वाफेचं विमान आहे. कशाचं आहे? वाफेचं विमान आहे. पाणी कसे असते? पाणी हे नितळ असते, पारदर्शक असते. हवा कशी आहे? गार, थंडगार. बरोबर. आता इथे यमक म्हणजे रायमिंग. जसं की यांनी एक्झाम्पल दिलं आहे. गार, पार. युसून, बसून. हसत, युसत. धार, पार. ओके. मी हे आहे ना, मी याची एक PDF बनवली आहे. म्हणजे तुम्हाला ते सोपं जाईल नोट डाऊन करायला. तर मी त्याची लिंक आहे ना, डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल. म्हणजे तुम्ही आहे ना, म्हणजे असं मोबाईलवरून नोट डाऊन करण्यापेक्षा ते लिंक म्हणजे ती PDF ओपन करा आणि तुम्हाला नोट डाऊन करायला सोपं जाईल ते. म्हणून मी त्याची एक PDF बनवली आहे, नोट्स दिले आहे तुम्हाला. ओके. हे सगळे प्रश्न आणि तेच आहे. ते तुम्ही त्या लिंकमधून घेऊ शकता. मी ते लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईल, तर नक्की पहा तुम्ही. ओके. फ्री आहे ती. ओके. तुम्हाला फक्त ते लिंकवर क्लिक करायचं आहे आणि मग ती ओपन होईल. तर मी ते देऊन देईल. ओके. आता खालील वाक्य योग्य की अयोग्य? पाणी नितळ असते. बरोबर त्यांनी सांगितलंय कवींनी, पाणी कसं असतं? नितळ असतं, स्वच्छ असतं, योग्य आहे. पाण्याची वाफ होत नाही, चुकीचं आहे. पाण्याची वाफ होते. पाण्याची वाफ होते म्हणूनच आपल्या ती वळती जाते आणि ढग बनतात आणि परत पाऊस येतो. तर हे अयोग्य आहे. पाण्याची वाफ होत नाही हे सेंटेन्स अयोग्य आहे. वाफेला हवा लागली की पाऊस पडतो. बरोबर. कवीच्या मते पाणी कधी रुसत नाही. नाही, रुसतं ना. त्यांनी सांगितलंय, कवीने काय सांगितलंय? पाणी रुसतं. ओके. नाराज होतं. ओके. तर तुम्हाला विमानात बसून कुठे-कुठे जायला आवडेल? आता हे तुम्ही सांगू शकता. मी जस्ट एक एक्झाम्पल, हे जे प्रश्न आहे ना, हे पुढच्या स्लाईडमध्ये एक्सप्लेन केलं आहे आणि हे तुम्ही सांगू शकता. मी जस्ट एक एक्झाम्पल म्हणून सांगितलं आहे. सपोज मला काश्मीर, दिल्ली, गोवा किंवा हिमालय येथे जायला आवडेल. हे तुमचं उत्तर दुसरं असू शकतं. दैनंदिन जीवनातील पाण्याचे उपयोग. आता आपण घरी पाणी कशाकरता यूज होतं, आपल्याला उपयोग काय आहे? तर पिण्यासाठी, अंघोळीसाठी, स्वयंपाक करण्याकरता, कपडे धुण्याकरता, झाडांना पाणी देण्यासाठी, हे एवढे उपयोग आहे. पाऊस पडल्यानंतर वातावरणात काय बदल होतात? तर हवा थंड होते, झाडे हिरवीगार दिसतात, नदी तलाव भरतात, सर्वत्र ताजेपणा येतो. बरोबर ना? हे सगळं मी PDF मध्ये दिलेलं आहे त्या. तर तुम्हाला सर्व म्हणजे इझी जाईल. ओके. तर तुम्ही ते नक्की PDF डाउनलोड म्हणजे पाहू शकता, डाउनलोड करू शकता. आता खालील शब्दांना साठी हा प्रत्यय लावायचा. म्हणजे पिणे म्हणजे पिण्यासाठी, खाणे खाण्यासाठी, गाणे गाण्यासाठी, हसणे हसण्यासाठी, निघणे निघण्यासाठी, बसणे बसण्यासाठी, रुसणे रुसण्यासाठी. बरोबर? आता एक मुलगा आहे आणि ढग यांच्यातील संवाद आहे, हा मी दिलेला इथे. मुलगा काय म्हणतो? ढगा ढगा तू कुठून आलास? ढग म्हणतो मी समुद्रातील पाण्याच्या वाफेतून आलो. मुलगा काय म्हणतो? तू पाऊस का पाडतोस? ढग म्हणतात झाडे, प्राणी आणि माणसांना पाणी मिळावे. पाणी हे उपयोगी आहे आपल्याकरता. तर मुलगा म्हणतो धन्यवाद ढगा. ढग म्हणतो स्वागत आहे. हे इथे आन्सर तुमचं दुसरं असू शकतं. आता तुम्हाला ह्या कवितेमधील काय आवडलं? म्हणजे कोणते एक असू शकतं, दुसरं कितीही म्हणजे जे आहे त्यांनी कवीने जो दिलेला आहे लाईन, ते तुम्हाला कोणती आवडली? तर तुम्ही सांगू शकता. आता मी इथे जस्ट एक्झाम्पल दिलं आहे. पुन्हा येते भेटायला बनून पावसाची धार. तर याच्या जागी तुमची लाईन दुसरी असू शकते. 2-3 लाईन असू शकतात, की जे तुम्हाला आवडले असेल. ओके. आता इथे काय आहे? हे तुम्हाला वाचायचं आहे मोठ्याने आणि परत
जसं आहे चांगल्या अक्षरामध्ये तुम्हाला ते राईट डाऊन करायचं आहे परत. ओके. सो समजली का? इझी आहे पोएम. पाणी. तुम्ही नक्की ती नोट्स मी दिले आहे, तुम्ही ते डाउनलोड करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये मी ते लिंक देऊन देईल. ओके. सो थँक यू लर्नर्स. कीप लर्निंग. आणि प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. काही असलं ना तर कमेंट करा. आता मला कमेंट आलेली की आम्हाला नोट्स थोड्या इझी होतील तशा द्या, म्हणून मी लगेच मला जसं वाटलं मग तसं मग मी एक लिंक बनवून मी ते दिलं. म्हणजे कारण की काय आहे ना, याच्या नोट्स लहान आहे, पण तुम्ही ई-व्ही-एसचं पाहता ना, तर ई-व्ही-एसच्या नोट्स खूप मोठ्या असतात. तर ते थोडं इझी नाही होत नोट डाउन करायला. तर ते तुम्हाला लिंक दिली की ते तुम्ही इझिली तुम्ही डाउनलोड करून म्हणजे इन फ्युचर पण केव्हाही रीड करू शकता. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.